सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणारी प्रभू श्रीरामचंद्राची भव्य शोभायात्रा रामनवमीला दिनांक 4 एप्रिल 2017ला आयोजित करण्यात आली असून श्री राम जन्मोत्सव शोभायात्रा समितीने शोभायात्रा आयोजनाची जय्यत तयारी केली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे। या शोभायात्रेमध्ये संपूर्ण हिंदू समाजाने सहभागी व्हावं आणि या शोभायात्रेच्या विविध उपक्रमात सुद्धा सहभागी व्हावं। या शोभायात्रेने यावर्षी भव्य दिव्य प्रमाणात 11,000 स्क्वेअर फूटची रांगोळी आणि ही रांगोळीचं लोकार्पण उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी होणार आहे। ही शोभायात्रा समितीच्या वतीने या रांगोळीकरता सुद्धा समाजाने ही रांगोळी पाहण्याकरता सुद्धा यावं आणि विविध झाक्यांचं नियोजन, उडता हनुमान, तांडव नृत्य करणारे शिवशंकरजी या झाकीमध्ये सामील होणार आहे। तरी बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं संपूर्ण शोभायात्रेला सुरक्षा कवच प्रदान करण्यात येत आहे। या शोभायात्रेच्या निमित्तानं जो शोभायात्रेचा मार्ग आहे हा शोभायात्रेचा मार्ग या 3 तारखेला सकाळी 7:30 वाजता संपूर्ण बजरंग दलाचे कार्यकर्ते स्वच्छ करणार आहे। त्यानंतर 4 तारखेला सकाळी 1,000 कार्यकर्त्याची 2 व्हीलर रॅली शोभायात्रेच्या दिवशी सकाळी दत्त चौकातून 7:30 वाजता निघणार आहे। त्यानंतर आपल्या या शोभायात्रेच्या निमित्तानं एक सुरक्षेचं पथसंचलन कार्यकर्त्यांचं होणार आहे। बजरंग दलाचे कार्यकर्ते शोभायात्रेच्या मार्गावर एक सुरक्षा पथसंचलन म्हणून सुद्धा दरवर्षी आम्ही घेत असतो। या सुरक्षा पथसंचलनात निवडक कार्यकर्त्यांचं आम्ही संचलन घेतो। तर या संचलन बघण्याकरता किंवा या सुरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याकरता सुद्धा समाजाने यांना सपोर्ट करावा। त्यानंतर या शोभायात्रेमध्ये संपूर्ण हिंदू समाजांना आवाहन करतो की त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपला सहभाग नोंदवावा। यवतमाळच्या जय हिंद चौकातील श्रीराम मंदिरातून दुपारी 4 वाजता श्रीराम, सीतादेवी, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्तीचे पूजन होईल। लगेचच आकर्षक रामरथावरून शोभायात्रेला प्रारंभ होईल। रामरथ संपूर्ण शोभायात्रा मार्गावर रामभक्त हाताने ओढतील। शोभायात्रेत 50हून अधिक झाकी व चित्ररथ हे राहणार असून त्यात उडता हनुमान, शिवशंकरजींचे तांडव नृत्य यासह विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या झाक्या राहतील। यवतमाळात साकारलेले शिवसमर्थ, शिवराज्य आणि राजमुद्रा हे 3 ढोलताशा पथक शोभायात्रेत सहभागी होणार आहेत। इंदोर येथील 50 कलावंतांचे लेझिम पथक यासह वारकरी संप्रदाय, भजनी मंडळ, आदिवासी कला नृत्य यांचाही सहभाग राहणार आहे। यंदा श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती व संस्कार भारतीचे वतीने अवधूतवाडी व्यायामशाळेच्या मैदानावर 11,000 स्क्वेअर फूट जागेवर भव्य रांगोळी साकारण्यात येणार आहे। भारतीय नववर्ष गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत ही रांगोळी यवतमाळ वासियांसाठी खुली राहणार आहे। शोभायात्रेच्या निमित्ताने यवतमाळात भगवे ध्वज पताका लावण्यात येणार असून सर्वत्र रामधून वाजविण्यात येईल। राममय वातावरणात निघणाऱ्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येणार असून इंदिरा गांधी मार्केट, हनुमान आखाडा चौक, शनी मंदिर चौक, पोलीस लाईन, दवा बाजार चौक, माइंदे चौक, वीर वामनराव चौक या ठिकाणी सजावट करण्यात येत आहे। शोभायात्रा शिस्तबद्ध व नियोजनपूर्ण व्हावी यासाठी गेल्या महिनाभरापासून समितीचे स्वयंसेवक कार्यरत आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने बजरंग दलाचे 500 कार्यकर्ते लक्ष देणार आहेत। श्री संत सेना चौकात श्रीरामची महाआरती 151 जोडप्यांच्या हस्ते होईल। त्याचवेळी शोभायात्रेचा समारोपही होणार आहे।